पापलेट, सुरमई, बांगडा, कोळंबी या माशांची नावं ऐकली तरी मासेप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं। पण जर समुद्रातले सगळे मासेच अचानक गायब झाले तर आणि भविष्यात तुमच्या ताटात माशांचा मेनूच नसेल तर हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे संशोधकांनी वर्तवलेला अंदाज। नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूया। 2048 नंतर समुद्रातले मासे संपणार ही भविष्यवाणी केली आहे कॅनडातील एका अभ्यासकाने। ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनाअंती हा निष्कर्ष काढण्यात आलाय। पण खरंच हे शक्य आहे का? याबाबत अभ्यासकांना नेमकं काय वाटतंय तर तेही ऐका। ओव्हरफिशिंग म्हणा किंवा प्रदूषण असेल किंवा इतर जी काही कारणं आहेत की ज्याच्यामध्ये माशांची शाश्वत मासेमारी करणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती लक्ष लोक द्यायला लागली आणि कन्झर्वेशन किंवा संवर्धन ह्या गोष्टीवरती पण आपण जास्त लक्ष द्यायला लागलो। हे जे 66% माशांचे जे स्टॉक्स आहेत, प्रजातीचे स्टॉक्स जे आहेत तर ते रिवाईव्ह होणार आहेत, ते सस्टेनेबल स्टेटमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे ही जी स्थिती प्रेडिक्ट केली गेली होती की 2048 मध्ये सगळे मासे संपतील, तसं काही होणार नाही आहे। 2048 नंतर समुद्रातील माशांची बाकी शून्य असेल असं गणित मांडताना संशोधकांनी कशाचा आधार घेतलाय तर तेही पहा। वातावरणातील बदल, प्रदूषण, माशांची वाढती मागणी, मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती। आता कसं झालंय, प्रदूषण आणि मिनी पर्सन हे नेहमी फिरत असतात, त्यामुळे मच्छीला जरा हे मिळण्याचं प्रमाण कमी झालं आहे। पूर्वी जेव्हा मासे गावायचे ते भरपूर मासे असे गावायचे। आता मासे जे गावतात ते एकाच पट्ट्यात एकच मासा असा जास्त गावतो की त्या माशाला नंतर मग तो रेट पण नाही येत, कमी येतो। त्याच्यामुळे मासा हे कमी प्रमाणात होत चाललेला आहे आणि पारंपरिक मच्छीमारांना हे मासे कमीच होतात। सेंट्रल मरीन फिशनरी रिसर्च इन्स्टिट्यूटने दिलेल्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये 3.49 मिलियन मेट्रिक टन एवढी मासेमारी झाली आहे। 2019 मध्ये 3.56 मिलियन मेट्रिक टन एवढी मासेमारी झाली आहे। 2020 मध्ये 2.73 मिलियन मेट्रिक टन, 2021 मध्ये 3.5 मिलियन मेट्रिक टन तर 2022 मध्ये 3.49 मिलियन मेट्रिक टन एवढी मासेमारी झाली आहे। गेल्या काही दिवसात मोठे पापलेट सापडत नाहीयेत। सुरमई, बोंबीलही जाळाला लागताना नाकी नऊ। त्यातच 2048 नंतर एकही मासा गळाला लागणार नाही असा अंदाज वर्तवला जातोय। आता हा अंदाज किती खरा ठरतो हे भविष्यातच समजेल। पण या बातमीमुळे खवय्ये मात्र चिंतेत आलेत हे नक्की। अमोल मोरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।